नमस्कार मंडळी, पार्ट 2 मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। पावसाला सुरुवात नाही झाली, पण मध्येच पाऊस आला आणि पूर्ण गोंधळ झाला, कारण काहीच वस्तू सरळ ठेवलेल्या नव्हत्या आणि भरपूर जोराची हवा सुटली आणि आम्ही पण एकदम शॉक झालो की एवढी हवा आली तर आली कुठून। आईची सगळी सुकवणं बाहेर ठेवलेली होती, त्याच्यामुळे आमची जास्त घाई झाली, कारण अचानक एकदम पावसासारखं झालं आणि पाऊस आला पण अचानकमध्ये। म्हणून आम्ही सगळेजण एकदम वरती टेरेसवरती आलो आणि सगळं पहिलं सामान एकत्र केलं, कपडे वगैरे सगळे उडत होते। जो हम लोगों ने उसके साथ में हम लोगों ने नेचर के साथ में क्या किया। चला, सगळ्या माणसांची निघाली सगळी गडबडच चालली। तर पहिला पाऊस पडल्यानंतर सगळ्यांना खुशी होती, त्याची सगळी आम्हाला खुशी झाली की खूप बरं वाटलं। गावाला गेल्या गेल्या पावसाचं दर्शन झालं आम्हाला पण, कारण गरमी तर भरपूरच होत होती। तर इकडे आजीला बघायला आले। आजी झोपली होती, तर तिला म्हटलं चल जरा थंड मस्त हवा बाहेर सुटले तर बाहेर जाऊन थोडंसं बसूया, म्हणजे तिला पण जरा बरं वाटेल। म्हणून तिला उठवायला आली, उठून तिला बाहेर घेऊन चालली आहे। आजीला इकडे सुपारी खायची आहे, कारण त्याच्या तोंडामध्ये थोडंसं काहीतरी असेल तर तिला बरं वाटतं, म्हणून ती असं थोडीशी सुपारी खात बसते, जेणेकरून तिला थोडंसं बरं वाटेल, म्हणून तिच्या बटव्यामध्ये सुपारी काढून दिली। आजी बरोबर थोड्याशा गप्पा मारल्या, काय काय विचारत होती आजी, मग ते सांगितलं आणि थोडा वेळ आजीला म्हटलं चल इथेच बस, आम्ही थोडीशी कामं करून घेतो। घरी करवंद आणलेली होती आणि म्हणून मग करवंद खायला बसलो। करवंद खूप गोड होती आणि छान पण होती, तर थोडासा क्लायमेटची पण मजा घेतली, करवंद खाण्याची पण मजा घेतली। इकडे सार्वजनिक नळाचं पाणी आलं, इकडे शर्वरी पाणी भरते, कारण पाणी झाडांना उठण्यासाठी, सारवण वगैरे करण्यासाठी, म्हणून मग संध्याकाळचं पाणी एक दिवस आड करून येतं, ते आम्ही भरून ठेवतो। नाच माझ्या डोईवर भरली घागर रे, घागर रे, इकडे बादली भरून बघ।
पाणी भरून झालं आणि इकडे आमच्याकडे बघा किती जणं आलेत ते आणि नुसता गोंधळ. तर आत्तापासून गोंधळ चालू झालेला आहे. सगळेजण आलेत तर पिशव्या घेण्यासाठी आम्हाला वरती बोलवलं की या. तर भरपूर साऱ्या बॅग्स आहेत कारण सगळेजण राहायला आलेले आहेत आणि पहिला नंबर तर आम्हीच लावला. गोड गोड आली बाबा एकदाची सगळी. संध्याकाळी खाली आंघोळ करूया. तू आवाज येते का पिकुली? बापरे असताना बघितलंच. रेडी आहे पिकुली? खाऊ रेडी? ये आपण रेडी. लाल लाल बांगडी. तुझी दाखव बांगडी. दुपारी वादळ आलं तेव्हापासून लाईट नव्हती आणि लाईट नसल्यामुळे मग आमची तयारी करायची राहिली. आज पूजा आहे राईतली म्हणून मग आम्ही राईत जातो आहे. तर लाईटच नाही आहे तरी पण चार्जिंगचे बल्ब होते ते लावले आणि त्याच्यावरती आम्ही सगळ्यांनी तयारी केली. ऑलमोस्ट सगळ्यांची तयारी झालेली आहे आणि आता मी निघालो आहे. लॉक करण्याची फक्त गडबड चालू आहे की नक्की कोण लॉक करणार त्यांची गडबड चालू आहे. आणि तिकडे गेल्यानंतर परत चप्पल वगैरे ठेवावी लागते बाहेर. तर त्याच्यासाठी काय घेतलं की नाही ही गडबड आमची नेहमीची असते तशीच गडबड चालू आहे. घरून निघालो आणि तर काय माझी पूर्ण केस सुटली होती कारण पूर्ण केस त्या आंबाडामध्ये बसतच नव्हती. क्लिपं लावली होती पण काहीच फायदा झाला नाही. केस सगळी बाहेर निघाली होती त्याच्यामुळे परत आमची गडबड चालू झाली. आणि इकडे गाडीमध्ये बसण्याचा गोंधळ छोट्या मुलांचा चालू होता की कोण पहिलं जाणार. लग्नाची वरात गेली. तुम्ही जावा आम्ही कसा विसरला. आम्ही तरेवरी ग्रामस्थ तर आता मी राईमध्ये पोचलो आहे. इकडे महाप्रसाद पण आहे तर जेवणार वगैरे नंतर नमन चालू होणार आहे. बक्षीस समारंभ पण असतो. जे 10वीवाले 12वीवाले मुलं असतात त्यांना बक्षीस देण्यात येतं. बाकी असे बक्षीस समारंभ पण असतात पण खरोखर अशा पूजा वगैरे वाडीमध्ये ठेवतात त्याच्यामुळे भरपूर लोक एकमेकांना मिळतात आणि खूप बरं पण वाटतं. तर चला आता मंदिरमध्ये जाऊया, पहिलं दर्शन घेऊया.
लगेच जायचं आहे. कुमारी रिया तर इकडे सगळे मंडळी आम्ही बसलो आहेत नमन बघण्यासाठी. आता थोड्याच वेळात नमन पण चालू होणार आहे. तर चला आपण नमन बघूया आणि हा व्लॉग इथेच संपूया. भेटूया लवकरच नेक्स्ट व्लॉगमध्ये. आतासाठी बाय.